त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान. हिंदीमध्ये बोललो भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं. भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारी. संत आणि थोर पुरुषांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांनी भाषेची पातळी ओलांडली. कधी सत्ताधारी गटाचे नेते भर रस्त्यात डॉक्टर किंवा नागरिकांना मारहाण करताना दिसतात, तर कधी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत भाडे के टट्टू, कुत्ता नाही पूछता आणि 1 कोटी खोटारडे मिळाल्यानंतर हे पैदा झाले अशा अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दांचा वापर करताना दिसतात. शांत, संयमी आणि सुशिक्षित अशी ओळख असणाऱ्या फडणवीसांनी अचानक सभागृहात भाषेची पातळी ओलांडली. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात जोरदार टीका झाली. आज त्यांनी पुन्हा एकदा भाडे के टट्टू नाही, सुपारीबाज असं म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जाणून बुजून तर भाषेचा वापर करतायत का, असा प्रश्न निर्माण झाला. अचानक फडणवीस अशी भाषा का वापरू लागलेत? त्यांनी भाडे के टट्टू कुणाला म्हटलंय, पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकवर. पुणे आणि मुंबई परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे या महत्वाकांक्षी मिसिंग लिंकवर दरड कोसळली. परिणामी हा मार्ग बंद होऊन प्रवाशांना तासनतास अडकून राहावं लागलं, ज्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वी दावा केला होता की मिसिंग लिंकला वादळ पावसात काही होणार नाही. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात हा दावा फोल ठरल्यानं विरोधकांना सरकारच्या कामावर टीका करण्याची मोठी संधीच मिळाली. स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणणाऱ्या फडणवीसांना विरोधकांची ही टीका सहन झाली नाही आणि त्यांचा राग थेट विधानसभेत अनावर झाला. त्यांनी थेट विधानसभेत 1 कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले, तसंच भाड्याचे टट्टू, कुत्ते, देख लुंगा अशा शब्दांचा वापर केला. सभागृहात मुख्यमंत्री बोलत आहेत की कोण बोलतंय, मुख्यमंत्र्यांची अशी भाषा असते का, अशी टीका विरोधकांनी केली. राज ठाकरेंनी देखील फडणवीसांची मिमिक्री करत थेट धारेवरच धरली. मात्र ही टीका फडणवीसांच्या चांगली जिवारी लागल्याचं दिसून येत आहे. त्यांनी विधानसभेत स्पष्टीकरण देताना फडणवीसांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट संतापच व्यक्त केला. मिसिंग लिंक हा सर्वात मोठा ब्रिज आहे, जगातील सर्वात मोठं टनेल आहे. या मिसिंग लिंकला धक्का देखील लागलेला नाही, पण तरीही 7,000 कोटी पाण्यात गेले अशी टीका केली. हा माझा अपमान आहे का? हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मी बोलता बोलता हिंदीमध्ये बोललो भाडे के टट्टू, त्यामुळे काही लोकांना त्याचंही दुःख झालं. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे. आता मी माझं वाक्य परत घेतो आणि सुसंस्कृत बोलतो. भाडे के टट्टू नाही, सुपारीबाज. आता समजलं का? मी जे बोललो ते दुसऱ्यांनाच का लागतं ते समजलंच नाही, असं फडणवीस म्हणाले. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती. अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. तर ते जाऊ द्या. आता मी 1 वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता अशी जी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली.
आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्र्यांच्या या भाषेमुळे आधीच वातावरण तापलेलं असताना आता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या आधीच्या वक्तव्यावरून बिग बॉस फ्रेम अभिनेत्री कुनिका सदानंद पोस्ट करत टीका केली. जरा विचार करा, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना एक मुख्यमंत्री भाडेके टट्टू म्हणतायत. आधीच आम्ही जुरलो होतो, आता हे पुढे काय होणार? एखादा नवीन अपमान शोधून ठेवा. आणि हो सर, सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही, तुम्ही महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्यासाठी निवडून आलेले आहात. हा फरक समजून घ्या. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणं हा बदनामीचा प्रकार नाही. हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पातील अवघ्या 2 महिन्यांमध्ये झालेल्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असताना मुख्यमंत्री त्यांना पैसे घेणारे ट्रोलर म्हणतात. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे, असं कुनिका सदानंद यांनी म्हटलं. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील फडणवीसांवर बोचरी टीका केली. मिसिंग लिंकवरून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री सभागृहात थोबाड, कुत्रा असे शब्द वापरतात. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. हे काही नळावरचं भांडण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पानटपरीवरील टपोरीची भाषा अजिबात शोभत नाही. फडणवीस यांना अहंकाराची मोठी बाधा झाली. ते इन्फ्रा मॅन नसून डिझास्टर मॅन आहेत. हे उघड झाल्यानंच फडणवीसांना राग अनावर झालाय. फडणवीस नेहमी सांगतात की मिसिंग लिंक मी बांधला, पण तुम्ही स्वतःची शेतीवाडी किंवा कुटुंबाचे दागिने विकून हा प्रकल्प बांधलेला नाही. हा जनतेचा पैसा आहे. इतक्या 1000 कोटींचा खर्च करूनही प्रकल्प पहिल्याच पावसात गळतो, तेव्हा खरी महाराष्ट्राची बदनामी होते. फडणवीस म्हणतात की 1 कोटी खोटारडे मेल्यावर काही लोक जन्माला येतात. आता मी त्यांना थेट आव्हान देतो की आपल्या दोघांची नार्को टेस्ट करा. मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गात किती प्रचंड भ्रष्टाचार झालाय हे दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा होऊनच जाऊ द्या. फडणवीसांनी आज देखील सुपारीबाज म्हटल्यानं आणि राज ठाकरेंना टोला लगावताना मिमिक्री आर्टिस्ट म्हटल्यानं पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. जनतेच्या पैशातून बनवलेल्या प्रकल्पांवर प्रश्न विचारणाऱ्यांना थेट सुपारीबाज आणि भाड्याचे टट्टू संबोधणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती दिशा मिळते असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.